श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि त्याचबरोबर आजचा दिवस तुमचा आनंदात जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अशा आणि सुंदर अशा अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार हे नक्कीच होत असतात, परंतु स्वामींची सेवा करत असताना स्वामींनी अनुभव देणं हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी आले त्या भक्तांचे आयुष्य धन्य झाले, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना भेटत असते. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्ताला येत असतात, तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. जेव्हा स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून येतात तेव्हा ते अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि हेच स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी, स्वामींनी केलेले चमत्कार ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्याचबरोबर स्वामींचे जे अनुभव तुम्हाला आवडतील त्या अनुभवाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. स्वामींचे अनुभव ऐकायला भेटणे हे देखील स्वामींची एक लीलाच असते आणि स्वामी सेवाच असते. त्यामुळे प्रत्येक भक्तांचे आलेले सुंदर आणि तेवढेच स्वामींनी केलेले वेगवेगळे चमत्कार ऐकायला देखील भाग्य असावे लागते. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील आहेत. आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले जे चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शोभाताई बोलतात ना? मी शुभांगी पोळ. शुभांगी हं. शुभांगी पोळ ना? हो बोला ना. हा, मला अनुभव शेअर करायचा म्हटलं. सॉरी, मला वाटलं शोभाच नाव दिसलं नाही जेवण म्हटलं. हां हां नाही, आम्हाला अनुभव शेअर करायचा होता. म्हटलं फोन लावून बघायला लागतंय का. हां हां हां. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगत, मी पुण्यावरून बोलते. बर चालेल. कसे आला स्वामी सेवेत ताई? काय नाही, मोबाईल अनुभव ऐकत आलो. अरे वा. किती दिवस? 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले. हां हां हां. तेच म्हटलं अनुभव ऐका, तुमचा अनुभव ऐकत म्हटलं आता आपण पण अनुभव शेअर करा म्हटलं. हां हां. अरे वा. ते जसं तुमचे अनुभव येतात ना रोज, आपले मी सबस्क्राईब केलं म्हणून म्हटलं तुमचे अनुभव रोज मला येतात म्हटलं तर आपण पण शेअर करावं. हां हां हां. तेच म्हटलं. काय काय आले अनुभव ताई? अनुभव असेच लय भरपूर आले. काही विसरून पण जात दुसरे अनुभव शेअर करेन करून त्या येऊन विसरून पण जातात ना, लक्षात नाही राहतील असे. हां हां हां. तेच मी म्हटलं आता सध्याच असं म्हटलं एक नवीन, आता 8 दिवस झालं. हां हां. माझ्या मुलीला आहे ना म्हणजे छातीत दुखत होतं ना. हां. आणि अशा ते दुखायला लागल्यानंतर काय तर दवाखान्यात ऍडमिट करायला सांगतात ना. हां हां. तर मी फक्त स्वामींना म्हटलं, स्वामी काय करा असं नको, माझ्या मुलीला दवाखान्यात द्यायची गरज नका, राहू द्या, बरं होऊ द्या म्हटलं. हां हां. तर दुपारपर्यंत तिचं बरंच झालं, दुखायचं राहिलं तिचं. अरे वा. म्हणजे याच्या अगोदर तिच्या छातीत कधी दुखलं होतं का? याच्या आधी एकदा दुखलं होतं ना. हां हां हां. त्याच्यामुळे म्हटलं ते कसं जे हृदय ठोकेत ना डायरेक्ट 220 होतात. हां हां. अरे बापरे. 220 होतात ना, मग त्याच्यामुळे मग ती म्हटलं त्याच्यामुळे धडधड होतात. म्हटलं डॉक्टर स्वामी राहू द्या, माझे 108 बारांचे उद्यापन होतं ना. हां हां हां. म्हटलं माझं 108 बारांचं उद्यापन आहे. म्हटलं स्वामी काहीतरी प्रचिती द्या, कधी दुखायचं राहू द्या म्हटलं. हां हां. अरे वा. बरं दुखायचं राहील. तुमचं ऐकलं म्हटलं. नाही, स्वामी ऐकत ना ताई, खरं सांगते, स्वामी सेवेत आल्यापासून आहे ना एवढं चांगलं झालंय ना. स्वामी पावलं पावली त्यांची प्रचिती देतात. स्वामी आम्हाला सोबत आहेत. अरे वा. हां हां. आणि स्वामी सेवेत आल्यापासून भीती सगळी गायब झाली अशी. हां हां हां. अरे वा. ती खंबीर एक साथ आहे ना. हो बरोबर. कशी टेन्शन येत नाही. आपलं टेन्शन आलं ना, स्वामी आहेत ना आपल्या सोबत, मग असं टेन्शन निघून जातं. हां हां हां. अरे वा.
तेच मी म्हटलं. अशा अनुभव मला तर तुम्ही आता आहे ना हा तो आता हे होतं ना प्रकट दिन आपलं म्हणलं हा गुरुच्या पारायण करत होतं. पारायण करायला सुतक पडलं म्हणून पारायण ते नाही जमलं हा म्हणून सुसंस्कृत गुरुचरित्र पारायण केलं मी. हा 5च केली. हा. तर मला पारायण दिवशी स्वप्न पडलं की मी गाणगापूरमध्ये होते. स्वप्न पडलं, अरे वा. कमी गाणगापूरमध्ये. मग ते पण पहाटे 5 स्वप्न पडलं. असं पडलं अरे कोणच वा. दर्शन आणि माझं दर्शन तुझं स्वप्न दर्शन झालं. अरे वा, म्हणजे स्वामी घेऊन गेले तुम्हाला गाणगापूरला दर्शनासाठी. आणि माझ्या स्वप्नात तिथं जाता जाता माळ जप करतो ना, माळ जप करताना हा. एक कुत्रा दिसत होता मला स्वप्नामध्ये असं. अरे वा, म्हणजे श्वानने पण तुम्हाला दर्शन दिलं ताई. आणि ते तर दिसत होतं. मी म्हणून नारायणपूरला आपली दत्त जयंती झाली म्हणून नारायणपूरला गेले होते ना. हा 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 तर दर्शन म्हटलं स्वामी मला तर आता म्हणलं दर्शन तुझं बाहेरूनच करायला कारण लाईन होती ना. हा हा तर मला दर्शन झालं स्वामींचं तिथं म्हणजे दत्त महाराजांचं. हा. आणि बाहेर आले आणि तोच मला तो स्वप्न कुत्रा येत होता का तोच कुत्रा मला माझ्या बरोबर तिथं बाहेर आला. अरे वा. मी म्हटलं हा माझ्याबरोबर कसा चाललाय. म्हटलं तुला काय पाहिजे. त्याला जर मी माझ्या हातात तर पर्स होतं ना तेव्हा त्याला खायला घातलं आणि तेव्हा तू गेला. अरे वा. हा हा हा. तेच ना म्हणजे मंदिरातून तू बाहेर माझ्या बरोबर रस्त्यापर्यंत येत होतं. अरे वा, म्हणजे किती छान झालं बघा. स्वामींनी तिथं तुम्हाला नेलं, दर्शन दिलं आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबर पण तुम्हाला घालवण्यासाठी आले. ना तेच मी म्हटलं तो जाईलच ना. त्याला म्हटलं काय पाहिजे. माझा हात चाटत होता, माझा हात धरत होता. मी जसं जाईल ना तसंच माझ्या मागं मागं येत होता. अरे वा. हा 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 हा. तेच मी म्हटलं ना. असं म्हटलं स्वामींना मला पावली दर्शन देतात ना. हा हा. तेच काही सांगण्याचं तेच म्हटलं तुमचा आवाज ऐकतो. तुमचं बाळ आहे वाटतं छोटं ना. हो हो, आहे आहे. तेच ऐकता म्हटलं यांचा फोन नंबर आलाय म्हणलं त्यांना फोन करून बघावं म्हटलं. हा तर त्याच्यात मी गुरुच्याच एक पारायण केलं. हा त्याच्यामध्ये ना नवीनच ग्रंथ होता पण त्याच्यामध्ये माझं पारायणचं फक्त पुढचं आधी संपतच नव्हतं. म्हटलं स्वामी माझं पारायण त्याच्यापर्यंत होत असेल ना तर पुढचं असतं मला काहीतरी द्या प्रतिद्या. तर तुम्हाला सांग त्याच्यामध्ये ना विद्या आली ती बाहेर का त्याच्यात आली त्या? ग्रंथाचा म्हणजे आली ती. अरे वा. तेच मी म्हणलं स्वामी अशी पावली दर्शन देतात ना म्हणून म्हटलं सांग आपण जेवढे अनुभव शेअर करा तेवढे म्हणतात आपल्या अनुभव येतात म्हणतात ना. हो हो हो. तर म्हटलं आपण अनुभव करून शेअर करून बघा म्हटलं तसं का तुमचा नंबर शेअर हे करतात म्हटलं बघा लागला तर लावून. हा 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 तर म्हटलं तर लावला फोन तुम्हाला म्हटलं अनुभव तर शेअर करा म्हटलं आपण एवढा. हा हा. म्हणजे पेज मध्ये आलं होतं का वरतीच आलं होतं? नाही आता आपण पानपट्टी करतो ना हा तर पानामध्ये आलं होतं. हा हा. अरे वा. आणि म्हटलं ग्रंथ येऊ शकत नाही ना आपण नवीनच ग्रंथ आणलाय ना. हो ना हो ना, बरोबर. त्याच्या आधी जर असं घेतलं तर म्हणलं असं त्याचं पडले असं गेली असं तर अशी अचानक येऊ शकते ना. हो, असे अचानक नाही ना येणार. आणि तेच ना मला कळालेच नाही म्हटलं तर म्हटलं जाऊ दे मी ती कंबळाला लावली. हा आणि परत म्हटलं काढून ठेवली म्हटलं जाऊ दे राहू दे आपल्याला लावायला येईन अशी. हा हा हा. नाही, छान झालं. म्हणजे स्वामी असे बरोबर राहतात आपल्या भक्तांच्या आणि अनुभव देत असतात. अनुभव घेत असतात ना. ते माझा मुलगा गाडी स्लीप झाली गाडीवरून पडला तर. हा. कोण? तर लागलं मुलगा. हा हा. तो म्हटलं आता हातून ते सुजले आल्या तर काहीच नाही वाटलं. नंतर हात सुजले तर दवाखान्यात म्हटलं स्वामी याला काय फ्रॅक्चर होऊन नका दे म्हटलं. हा हा. फक्त आपलं राहू द्या. खरंच फ्रॅक्चर काहीच नाही नॉर्मल झालं सगळं. अरे वा, बरं झालं. बघा अशी स्वामींची साथ असते. काही लोकांच्या नाही लक्षात येत स्वामींची साथ स्वामींच्या सेवेमध्ये. पण स्वामी नेहमी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या संकटातून नेहमी वाचवतच असतात. नाही ना कायम वाटतं झालं संकटात स्वामी साथच देतात. आपण जेवढी स्वामीची सेवा करत राहू ना तेवढे स्वामी आपल्याला साथ देतात. हो ना. कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही ते. नाही आपण तसं मनापासून स्वामीला हा आवाज दिला हा दिला ना स्वामी आपल्या सोबत आहेत असं दाखवतात स्वामी आहेत म्हणून. हो ना, लगेचच दाखवून देतात. तेच ना दाखवून देतात. असे म्हणजे भरपूर अनुभव आले तर सगळं लक्षात नाही राहते कारण कसं विसरून जातो ना जेवढा अनुभव आहे तेवढं सांगता येतात. असे नाही भरपूर रोज काही ना काही स्वामी प्रचिती येऊनच जातात. हा हा, बरोबर आहे. तेच ना. म्हणलं आहे छोटासा अनुभव म्हणलं तुम्हाला सांगावं तेवढा शेअर करावं म्हटलं चालेल, मी अनुभव शेअर करते. पण तुमचे जे अनुभव आहेत ना पुढच्या वेळेस एखादा अनुभव स्वामींचा आला की मग पहिले अनुभव आणि आता नवीन आलेले अनुभव एका कागदावरती लिहून घ्यायचे आणि मग पुन्हा अनुभव शेअर करा म्हणजे सगळेच अनुभव शेअर होतील.
नाही नाही तुम्हाला सांगत आहे ना, असे आठवले ना अनुभव मग मी तुम्हाला सांगत, फोन करत सांगा तुम्हाला सगळं शेअर करत. बरं बरं. बाय. चालेल. चालेल. श्री स्वामी समर्थ. हो, खूप सुंदर अनुभव होता ताई. मी शेअर करते. हा हा चालेल चालेल नक्की. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.